तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी भूगोल या विषयातील स्थानिक वेळ व प्रमाण वेळ हा पाठ अभ्यासणार आहोत. प्राचीन काळी कालमापनाच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. प्राचीन काळी कालमापन करण्यास लोक विविध घटनांची व साधनांची मदत घेत असत. उदाहरणार्थ सूर्योदय, सूर्यास्त, घटिका पात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी. निरीक्षण व अनुभव यांच्या आधारे ते दिवसाचे पुढील प्रकारे विभाग करू लागले. त्यामध्ये दिनमान, रात्रमान, दिवस. दिनमान म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी. रात्रमान म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी. दिवस म्हणजे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी. पृथ्वीचे परिवलन. एखाद्या बसमधून प्रवास करताना खिडकीतून बाहेर पाहिले तर आपणास झाडे, विजेचे खांब, इमारती इत्यादी घटक आपल्याला विरुद्ध दिशेने सरकल्याचे जाणवते. वास्तविक ते स्थिर असतात आणि दिवस पुढे जात असतो. अशा प्रकारे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपण दररोज अनुभवतो. पृथ्वीला एका परिवलनास 24 तासाचा कालावधी लागतो. पृथ्वीला 1 अंशाने फिरण्यास 4 मिनिटांचा कालावधी लागतो. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान पृथ्वीवरील पश्चिमेकडे 180 रेखावृत्ते क्रमशः सूर्यासमोर येतात व पूर्वेकडील 180 रेखावृत्ते क्रमशः अंधारात जातात. पृथ्वीच्या या परिवलनाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. त्यामुळे सूर्याचे दररोज पूर्वेकडून पश्चिमेकडे भ्रमण होत असल्याचे आपणास भासते. बघा, पृथ्वीची परिवलनाची जी दिशा आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. पुढचा घटक बघूया, रेखावृत्ती. आता इथे आपल्याला एक आकृती दिसते बघा. पृथ्वी गोल दिसतो आहे. जे उभे दिसतात ते रेखावृत्त आहेत. पृथ्वीच्या परिवलनामुळे आपणास सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र इत्यादी बाबींचा अनुभव येतो. पुढचा मुद्दा आपण अभ्यासूया, स्थानिक वेळ. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान जेव्हा एखादे रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर येते तेव्हा त्या रेखावृत्तावरील त्या वेळेला मध्यान्ह म्हणतात. बघा, रेखावृत्तीवरील मध्यान्ह वेळ त्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ मानली जाते. म्हणजे रेखावृत्तावरील मध्यान्ह वेळ त्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ मानली जाते. मुलांनो, स्थानिक आणि प्रमाण वेळ या 2 गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. मध्यान्ह वेळ म्हणजेच दुपारचे 12 वाजले असते. रेखावृत्तीतील मध्यान्ह वेळ ही त्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ मानली जाते. मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्व ठिकाणी सारखी असते. त्यामुळे एका रेखावृत्तावर सर्वत्र स्थानिक वेळ सारखीच असते. पुन्हा एकदा ऐका, एका रेखावृत्तावर सर्वत्र स्थानिक वेळ ही काय असते? सारखीच असते. पुढचा मुद्दा आपण अभ्यासूया, ध्रुवावरील कालमापन. ध्रुवापासून ते ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात ऋतुमानानुसार दिनमानाचा व रात्रमानाचा कालावधी 24 तासापेक्षा जास्त असू शकतो. याचे कारण तुम्हाला माहित आहे, सूर्याची लंबरूप किरणे ध्रुवावर पोहोचू शकत नाहीत. उत्तर व दक्षिण ध्रुवावर दिनमानाचा व रात्रमानाचा कालावधी प्रत्येकी 6 महिन्याचा असतो. उत्तर व दक्षिण ध्रुवावर सूर्य विशिष्ट तारखेला आकाशात उगवतो व मावळतो. ध्रुवावर सूर्य दररोज उगवताना व मावळताना पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरताना दिसत नाही. ध्रुवावर सुमारे 6 महिन्याच्या कालावधीसाठी सूर्य क्षितिजावर घिरट्या घालत असल्याचा दिसतो व 6 महिन्याच्या कालावधीसाठी सूर्यदर्शन होत नाही. आता बघा, आपल्याला इथे या
आकृतीमध्ये इथे उत्तर ध्रुव दिसतो आहे आणि इथे दक्षिण ध्रुव दिसतो आहे. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांचा सावलीची जी लांबी आहे व सावलीची जी दिशा ठरवण्यासाठी याचा अजिबात उपयोग होत नाही. पुढचा मुद्दा आहे पहा, रेखावृत्त व स्थानिक वेळ यांचा संबंध. दोन लगतच्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक पडतो. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील लगतच्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ 4 मिनिटांनी पुढे आणि पश्चिमेकडील लगतच्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ 4 मिनिटांनी मागे असते. आता इथे आपण बघा, हे पाहिजे हे मूळ रेखावृत्त. याच्या ह्या पूर्वेला जर आपण असं 1 2 3 असे रेखावृत्त जर पाहिले, पश्चिमेला असे 1 2 3. आता इथे ह्या मूळ रेखावृत्तावरती समजा जर 12 वाजले असतील तर जसं आपण पूर्वेकडे जाऊ तसंच काय होणार आहे, 4 मिनिटांनी काय ते वाढत जाणार आहे. ते 4 मिनिट, मग इथे होणार 12 वाजून 4 मिनिट होणार. या रेखावृत्तावरती 12 वाजून 8 मिनिटं होणार. या रेखावृत्तावरती काय होणार, 12 वाजून 12 मिनिट होणार. तसंच जर पश्चिमेकडे जर आपण गेलो तर इथे 12ला 4 मिनिट कमी असणार, इथे 12ला 8 मिनिट कमी असणार. ह्या रेखावृत्तावरती इथे 12ला 12 मिनिटं कमी असणार. म्हणजे जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ तसं तसं काय होत आहे की 4 मिनिट पुढे पुढे वाढत जातात आणि पश्चिमेकडे जाऊ तसं 4 मिनिट काय होतात, मागे राहतात. म्हणजे 12ला 4 मिनिट कमी राहतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे स्थानिक वेळ तेथील आपल्याला सांगता येऊ शकते. आता इथे आपण उदाहरण दुसरं घेऊया पहा. 2 रेखावृत्तातील फरकाला 4 ने जर गुणले असता त्या 2 रेखावृत्तातील स्थानिक वेळ मोजता येते. म्हणजे ही दिशा आहे पूर्व आणि ही दिशा आहे पश्चिम. हे एक रेखावृत्त, दुसरं रेखावृत्त, तिसरं रेखावृत्त, चौथं रेखावृत्त. इथे 4 मिनिटाचा फरक आहे, म्हणजे पुढे पुढे जातात. मग ह्या ज्या रेखावृत्तावरती किती वाजले असतील, 4 चौक 16, म्हणजे 12 वाजून 16 मिनिट या रेखावृत्तावरती झाले असतील. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे जे उदाहरण ते उदाहरण सोडवता येतं. आणि 2 रेखावृत्तातील फरकाला जर 4 ने गुणले असता 2 रेखावृत्तातील स्थानिक वेळ हे आपल्याला काय होते, मोजता येते. इथे उदाहरण दिले पहा. इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावृत्तावरती आहे. तेव्हा ग्रीनिशला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा. इथे विधान दिलेलं आहे. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी काय होते, वाढत जाते. म्हणजे पूर्व दिशेला वाढत जाते आणि मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेला ही जी स्थानिक वेळ आहे प्रत्येक रेखावृत्तावरती 4 मिनिटांनी काय होत जाते, कमी कमी होत जाते. यावरून हे जे उदाहरण आहे ते उदाहरण तुम्हाला वहीमध्ये सोडवायचं आहे. तसेच दुसरं उदाहरण सुद्धा आहे पहा. ब्राझील देशातील मॅनॉस हे शहर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावरती आहे. ग्रीनिच येथे मध्यान्हीचे 12 वाजले असता मॅनॉस येथील स्थानिक वेळ काढायची आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे जे विधान आहे ते विधान तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता पुढचा मुद्दा आपण बघूया बघा. देशाचा रेखावृत्तीय विस्तार व स्थानिक वेळेचा वापर. एखाद्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार मर्यादित असेल तर अशा देशातील अति पूर्वेकडील आणि अति पश्चिमेकडील विभागातील वेळेत फारसा फरक पडत नाही. आता पुढचा मुद्दा बघूया. मर्यादित रेखावृत्तीय विस्तार. आता इथे आपल्याला एक नकाशा दिसतो आहे भारताचा. भारताचे अति पूर्वेकडील टोक
व भारताचे अतिपश्चिमेकडील टोक यांच्यामधून 29.5 रेखावृत्त गेलेली आहेत. म्हणजे बघा, हे जे आहे हे पूर्वेकडील टोक आहे आणि हे आहे हे पश्चिमेकडील टोक आहे. याच्या ज्या मधून आहेत, ह्या मधून हे जे रेखावृत्त किती गेलेले आहेत, 29.5 रेखावृत्त गेलेले आहेत. म्हणजे वेळेच्या बाबतीत विचार केला तर 120 मिनिटांचा फरक असेल. ह्या दोन रेखावृत्तांच्या मध्ये 120 मिनिटांचा फरक असेल. परंतु भारतात एकच प्रमाणवेळ मानलेली आहे. भारताची स्थानिक वेळ प्रमाणवेळ ही भारताच्या मध्यातून गेलेले जे रेखावृत्त आहे त्याच्यावरून ठरवलेले आहे. इथे तुम्हाला गुलाबी रंगाची तर रेष दिसते आहे, हे बरोबर भारताच्या मध्यातून गेलेले हे रेखावृत्त आहे. म्हणजे हे पश्चिमेकडील रेखावृत्त, हे पूर्वेकडील रेखावृत्त. याच्या बरोबर मधून ही जी रेष गेलेली आहे हे आहे भारताचं मध्यातून गेलेलं रेखावृत्त. या रेखावृत्तावरून भारताची ही जी स्थानिक वेळ आहे ही स्थानिक वेळ ठरवली गेलेली आहे. हे जे रेखावृत्त आहे मधून गेलेले हे जे रेखावृत्त आहे हे मिर्झापूर शहरावरून गेलेले, उत्तर प्रदेश येथे ह्या मिर्झापूर शहरावरून हे रेखावृत्त गेलेलं आहे. 42°30' पूर्व रेखावृत्त त्याला म्हटलं जातं. आणि या रेखावृत्तावरून भारताची जी प्रमाणवेळ ठरवली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अधिक रेखावृत्तीय विस्तार. इथे आपल्याला नकाशा दिसतोय पहा, ब्राझील प्रमाणवेळ दिसतोय नकाशा तो. एखाद्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार अधिक असेल तर अशा देशाकडील अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील भागातील वेळेत फरक असतो. अशा देशात विविध भागात विविध स्थानिक वेळ वापरल्यास देशात विविध भागात दैनंदिन व्यवहारात वेळेची विसंगती निर्माण होऊन गैरसोय होऊ शकते. त्यामुळे अशा देशात विविध भागात विविध स्थानिक वेळांचा वापर करण्याऐवजी संपूर्ण देशात एकच प्रमाणवेळ वापरणे सोयीस्कर ठरते. इथे बघा आपल्याला दिसतो आहे नकाशा, ब्राझील अतिपूर्वेकडील टोक म्हणजे हे जे दिसते आहे हे अतिपूर्वेकडील टोक व अतिपश्चिमेकडील टोक म्हणजे हे दिसते बघा, अतिपश्चिमेकडील टोक यांच्यामध्ये 168 मिनिटांचा फरक आहे. म्हणजे 2 तास 48 मिनिटांचा फरक आहे. आणि त्यामुळेच ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या आहेत. मधून गेलेली ही जी रेष आहे बघा दिसते आपल्याला गुलाबी रंगाची, ती अधिकृत प्रमाणवेळ मानलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे जे अधिक रेखावृत्तीय विस्तार आपल्याला याच्यावरून दिसून येते. म्हणजे बाबा मग 2 ते 2.5 तासाच्या पेक्षा जर जास्त फरक असेल 2 रेखावृत्तांमध्ये ह्या, तर तिथे प्रमाणवेळा जास्त असतात. आणि 2 ते 2.5 तासाच्या आतमध्ये जर फरक असेल तर तिथे एकच अशी प्रमाणवेळ मानली जाते. पुढचा मुद्दा अभ्यासूया आपण, प्रमाणवेळ. रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या देशांतील विविध भागांतील दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी रेखावृत्तीय विस्तार आपण पाहायचा असतो. अतिपश्चिमेकडील व अतिपूर्वेकडील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळात कमी कालावधी जर असेल तर इथं एक अशी स्थानिक वेळ मानली जाते. आणि अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळात अधिक जर कालावधी असेल तर मात्र तिथे अनेक वेळा मानल्या जातात, अनेक स्थानिक वेळा मानल्या जातात. एखाद्या देशाच्या अतिपूर्वेकडील रेखावृत्तात व अतिपश्चिमेकडील रेखावृत्तात जर 2 ते 2.5 तासाचा किंवा 2.5 तासापेक्षा जास्त फरक असेल तर अशा देशांतील प्रमाणवेळा ह्या अधिक मानल्या जातात. उदाहरणार्थ आता मगाशी आपण पाहिलं ब्राझील देशाचं, आणि
एखाद्या देशाच्या अतिपूर्वेकडील रेखावृत्तात व अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांमध्ये जर 2 ते 2.5 तासापेक्षा कमी कालावधी जर असेल तर अशा देशांची ती प्रमाणवेळ काय म्हणली जाते? 1 मानली जाते. उदाहरणार्थ भारत देश. आता आपण पुढचा मुद्दा अभ्यासूया, भारतीय प्रमाणवेळ. भारताची प्रमाणवेळ उत्तर प्रदेशामधील मिर्झापूर शहरावरून गेलेले जे रेखावृत्त आहे 82°30' पूर्व रेखावृत्त, त्या रेखावृत्तावरून ठरवली गेलेली आहे. इथे आपल्याला भारत देशाचा नकाशा दिसतोय पहा. हे बघा, हे जे रेखावृत्त आहे, हे रेखावृत्त हे भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. 82°30' पूर्व रेखावृत्त, ह्या रेखावृत्तावरून हे जे स्थानिक वेळ भारताची ठरवली गेलेली आहे. बघा, इथे 2 नकाशे दिलेले दिसतात आपल्याला. हे जे रेखावृत्त आहे, हे रेखावृत्त, या रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ठरवलेली आहे. पुढचा मुद्दा आहे जागतिक प्रमाणवेळ. पहा, इंग्लंडमधील ग्रीनिच येथील स्थानिक प्रमाणवेळ मानलेली जाते. म्हणजे 0° रेखावृत्त, इंग्लंडमधील ग्रीनिच येथील जे शहर आहे ते शहरावरून हे जे रेखावृत्त गेलेलं आहे 0° रेखावृत्त, त्यावरून जागतिक प्रमाणवेळ मानलेली आहे. 0° रेखावृत्ताच्या संदर्भात जगाचे 24 समान भाग करण्यात आलेले आहेत. जगातील इतर देशांच्या प्रमाणवेळा ग्रीनिच वेळेच्या संदर्भाने सांगितल्या जातात. उदाहरणार्थ पहा, भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच प्रमाणवेळेच्या 5.5 तासांनी पुढे आहे. म्हणजे 5 तास 30 मिनिटांनी काय आहे? पुढे आहे. उदाहरण सांगता येईल बघा आपल्याला. ग्रीनिच शहरात संध्याकाळी 5 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? पहा, उदाहरण पुन्हा सांगतो. ग्रीनिच शहरात संध्याकाळी 5 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? पहा, म्हणजे 0° रेखावृत्त म्हणजे ग्रीनिच जे जागतिक प्रमाणवेळ रेखावृत्त आहे त्या रेखावृत्ताच्या 5.5 तास आपली भारताची प्रमाणवेळ काय आहे? पुढे आहे. मग ठरवा, सांगा. ग्रीनिच शहरात संध्याकाळी 5 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? पुढे मोजायचं आता. म्हणजे रात्रीचे किती वाजले असतील? 10:30 वाजले असतील. आणि एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच मध्ये किती वाजले असतील? आता आपल्याला पाठीमागे जायचं आहे. ग्रीनिच या ठिकाणी 2:30 वाजले असतील. म्हणजे अशा प्रकारे हे जे जागतिक प्रमाणवेळ आपल्याला सांगता येतील. बघा, इथे जगाचा नकाशा दिसतोय आपल्याला. हे जे रेखावृत्त आहे हे रेखावृत्त बरोबर इथे हे ग्रीनिच शहर आहे, हे ग्रीनिच शहरावरून गेलेलं आहे आणि आपला भारत देश इकडे पूर्वेकडे आहे. म्हणजे ह्या ग्रीनिच शहराच्या पूर्वेकडे आपला भारत देश, ह्या ग्रीनिच शहराचे हे जे रेखावृत्त आहे ह्या रेखावृत्तानुसार आपल्या भारताची प्रमाणवेळ काय आहे? 5.5 तासांनी पुढे आहे. आणि इकडे पश्चिमेकडे गेल्यानंतर ते रेखावृत्ताची जी वेळ आहे काय होत जाते? कमी कमी होत जाते. म्हणजे अशा प्रकारचं हे जे रेखावृत्तीय स्थान एका देशाचं आपल्याला सांगता येईल.